आपल्या परिसरातील राजकीय, क्राईम व सामाजिक अपडेट जाणून घेण्यासाठी पाहत रहा स्टार वन न्यूज वर्तमान। राज्यातील शेतकरी कर्जबाजारी, नैसर्गिक आपत्ती, वाढता उत्पादन खर्च आणि शेतीमालाला मिळत नसलेल्या योग्य दरामुळे प्रचंड अडचणीत सापडलाय। अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना न्याय मिळावा आणि सरसकट कर्जमाफीसह विविध मागण्या मान्य व्हाव्यात यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी पंढरपूर येथे अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे। या आंदोलनाला आता राज्यभरातून मोठा प्रतिसाद मिळत असून सांगली जिल्ह्यातील शक्तीपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीनेही जाहीर पाठिंबा दर्शवलाय। संघर्ष समितीचे प्रमुख नेते ॲडव्होकेट दीपक लाड यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन आमदार रोहित पवार यांची प्रत्यक्ष भेट घेतली। यावेळी त्यांनी संघर्ष समितीच्या वतीने आंदोलनाला पाठिंबा जाहीर करत शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर शासनाने तातडीने ठोस निर्णय घ्यावा अशी मागणी केली। यावेळी बोलताना ॲडव्होकेट दीपक लाड यांनी राज्यातील शेतकऱ्यांची बिकट परिस्थिती अधोरेखित केली। सततची नापिकी, अवकाळी पाऊस, दुष्काळी परिस्थिती, वाढते कर्ज आणि शेतीमालाच्या घसरलेल्या किमती यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला असल्याचे त्यांनी सांगितले। शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी सरसकट कर्जमाफी हा एकमेव प्रभावी पर्याय असल्याचेही त्यांनी सांगितले। तसेच शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर केवळ आश्वासनांची खैरात नकोय तर प्रत्यक्ष कृतीची गरज असल्याचे सांगत आमदार रोहित पवार यांचे आंदोलन हे लाखो शेतकऱ्यांच्या भावनांचे प्रतिनिधित्व करणारे आंदोलन असल्याचे त्यांनी नमूद केले। दरम्यान या आंदोलनाला विविध शेतकरी संघटना, सामाजिक संस्था आणि नागरिकांचा वाढता पाठिंबा मिळत आहे। शासन शेतकरी हितांच्या मागण्यांवर काय निर्णय घेतो याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले असून पंढरपूर मधील हे आंदोलन राज्याच्या राजकारणासह शेतकरी चळवळीचे केंद्रबिंदू ठरत आहे। प्रतिनिधी प्रीती गायकवाड बोलतात त्याला जर हमीभाव मिळाला तर मला असं वाटतं कर्जमाफीची जरूरत नाही। आणि एक छोटासा पण महत्त्वाचा विषय घेतो। काही दिवसांपूर्वी आम्ही सर्व शेतकरी मिळून कांद्याच्या बाबतीत मोठं आंदोलन केलं होतं। मुख्यमंत्री साहेब दिल्लीला गेले, चर्चा केली, त्यात मार्गही निघाला, पण नाफेडकडनं अजूनपर्यंत खरेदी केली जात नाही आणि त्याच्यात जे काही खरेदी मार्केटमध्ये केली जाईल त्याला काही परवानग्या केंद्र सरकारकडनं लागतात। त्याचा आपण लवकरात लवकर पाठपुरावा करून पुढच्या काही दिवसामध्ये दिल्या। आता 18 रुपये, म्हणजे आम्ही जेव्हा लढाई सुरू केली तेव्हा मार्केट 5 रुपयाला होतं, आता ते 18 रुपयाला गेलेलं आहे। आणि तुम्ही प्रयत्न करून जर नाफेडकडनं खरेदी डायरेक्ट सुरू झाली तर 24च्या पुढे जाईल असं आमची अपेक्षा आहे। तीर्थक्षेत्र पंढरपूर इथे गेल्या 3 दिवसापासून महाराष्ट्रातील कष्टकरी शेतकऱ्यांच्या दुःख निवारण करण्यासाठी पिचलेल्या शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी व्हावी, विनाट कर्जमाफी व्हावी या मागणीसाठी युवा नेते रोहितदादा पवार आणि आम्ही त्यांच्यासोबत 25-26 जण उपोषणाला बसलेलो आहेत। अशा बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा।